जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। साधक निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे। कालपर्यंत आपण या समासातील 13 ओव्या पाहिल्या। आपल्या प्रयत्नांनी खटपट करून भगवत प्राप्ती जो करून घेतो तो साधक असतो। यामध्ये एक गोष्ट उघड आहे की ही साधक व्यक्ती जी आहे ती पूर्णत्वाला पोचलेली निश्चित नाही। त्यामुळे तिच्यात गुण आहेत तसे दोषही आहेत। पूर्णत्वाला पोचली ती पूर्णच झाली, पण साधक पूर्णत्वाकडे जाणारी व्यक्ती असते, त्यामुळे ती अखंड प्रवासात असते। वारंवार ठेवली जाणारी अंतर्मुखता किंवा वारंवार केला जाणारा अंतर्मुखतेचा अभ्यास, इंद्रिय संयमनाचा अभ्यास, भगवत चिंतन राखण्याचा अभ्यास हा साधकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे। आता आज आपण 14व्या ओवीपासून पुढे पाहूया। प्रत्येक ओवी खरं म्हणजे स्पष्टपणे अर्थ सांगत आपल्याला जाते। समर्थ काय म्हणतायत पहा। अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक। दृढ निश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक। प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक। नीट लक्ष देऊन पाहिलं तर कळेल की प्रत्येक ओवी जाणून बुजून प्रयत्नपूर्वक केलेल्या कृतीला निर्देशित करत आहे। अवगुण काय करतो तो त्याग करतो। अवगुण त्यागी दिवसेंदिवस। आत्ताच आपण पाहिलं की नित्याचा त्याचा अभ्यास असतो, अंतर्मुखतेचा, आपल्या स्वरूपापाशी राहण्याचा। अवगुण ही अशी गोष्ट आहे की ती एकदा काढली की खरं म्हणजे परत यायला नाही पाहिजे, पण असं घडत नाही। पुन्हा पुन्हा आपल्यापाशी आपले अवगुण येत राहतात। आता दुसऱ्याच्या पैशाकडे पाहायचं नाही। आज ठरवलं ना, पण आजपर्यंत आपण पाहत आलेलो असतो, त्यामुळे दुसरा दिवस उजाडला की पुन्हा दुसऱ्याच्या पैशामध्ये लक्ष जातं। आता हा केवळ एक अवगुण झाला। अशा अवगुणांची यादी द्यायला नको, पण गंमत अशी की हे प्रत्येक अवगुण पुन्हा पुन्हा आपल्यापाशी परत येत असतात। म्हणून साधकाला दररोजचा अभ्यास करावा लागतो या अवगुणांना बाजूला सारण्याचा। त्याबरोबर साधक काय करतो तर उत्तम गुणाचा अभ्यास करतो। हे उत्तम गुण तेच आहेत जे त्याचा अंतरंग भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतात। कालच आपण निरूपणात पाहिलं की आपल्या डोळ्यांना स्वातंत्र्य आहे काय पाहायचं, मनाला स्वातंत्र्य आहे कशाचा विचार करायचा, कशाचं चिंतन मनन करायचं। साधक निर्णय घेतो की अवगुण आता त्यागले पाहिजेत आणि उत्तम गुणांचा अभ्यास केला पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या की असा निर्णय मनुष्य केव्हा घेऊ शकतो, जेव्हा ध्येयाबद्दल त्याचा निश्चय झालेला असतो तेव्हा। अमुक ठिकाणी अमुक रस्त्यानेच जायचे याचा निश्चय आपण केला की तीच वाट आपण धरतो। त्या वाटेच्या आड काही आलं तर ते साफ करतो। त्याचा अर्थ असा की भगवत प्राप्तीचा निश्चय हा साधक दशेचा पाया आहे। हा निश्चय पक्का नसेल तर मनुष्य अवगुणांचा त्याग करणार नाही, उत्तम गुणांचा अभ्यासही करणार नाही। समर्थांचे शब्द आहेत, तो अशा तऱ्हेनं अभ्यास करतो आणि स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक असं ते म्हणतात। ध्यास धरतो तो स्वरूपाचा। आपल्या स्वरूपापर्यंत पोचल्याशिवाय आपल्या जन्माचं सार्थक नाही हा भाव दृढ झालेला असतो आणि म्हणून त्याचा ध्यास लागतो। वारकऱ्यांना पहा, प्रत्येक वारकरी देहानं वेगवेगळी कृत्य करत असतो।
नुसता चालत असतो, कुणी फेर धरून नाचत असतो, कुणी भजने म्हणत असतो, तर कुणी कीर्तनं करत असतो, कुणी ती कीर्तने ऐकत असतो, तर कुणी लोकांची सेवा करत असतो, कुणी कुटुंबासाठी अन्न वाहून नेत असतो, तर कुणी पुष्कळ जणांना अन्न बनवून देत असतो. पण प्रत्येकाला एकच ध्यास लागलेला असतो आणि तो म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाचा. साधक दशा अशाच पद्धतीची आहे. प्रत्येकाची कर्मे निरनिराळी आहेत. कुणी नोकरी करत असेल, कुणी धंदा करीत असेल, कुणी नुसताच घरी बसलेला असेल, तर कुणी घरची कामे करीत असेल. पण त्याचा ध्यास मात्र स्वरूपाचा असतो. निजध्यास असा शब्द समर्थ वापरतात. अक्षरशः जीवापासून लावलेला तो ध्यास आहे. निज याचाच अर्थ खरं म्हणजे स्वरूप बरं का. स्वरूपी लावी निजध्यास याचा अर्थ मग अगदी अंतःकरणापासून लागलेला स्वरूपाचा ध्यास. त्याशिवाय त्याला मुळे करमतच नाही. मग तो प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये नव्हे, प्रत्येक श्वासामध्ये आपल्या स्वरूपाचं चिंतन करतो. तो साधक असतो. पुढे समर्थ म्हणतायत पहा, दृढ निश्चयाचेनी बळे. निश्चय असल्याशिवाय हे शक्यच होत नाही. निश्चय नसेल तर मनुष्याच्या कर्मांना काही दिशा राहणार नाही. ही बाब जशी व्यवहारात लागू आहे तशीच परमार्थातही लागू आहे. भगवत प्राप्तीचा निश्चय असेल तर कर्मे एकसूत्रतेनं चालतात आणि ती सर्व कर्मे भगवत प्राप्तीला उपकारक ठरतात. दृढ निश्चयाचे निबळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक. काय म्हणतात पहा समर्थ. त्यांनी दोन गोष्टींचा इथे उल्लेख केला. एक म्हणजे निश्चय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दृश्य. निश्चयाच्या बळावरती त्याला दृश्याचं आकर्षण उरत नाही असं समर्थांना सांगायचं आहे. आत निश्चय आहे एकतर भगवत प्राप्तीचा आणि तो निश्चय पक्का असल्यामुळं मार्गावरून चालत राहण्याचा सुद्धा निश्चय आहे. समजा वाट 100 पावलांची आहे. 20व्या पावलाला काही अडचण आली. निश्चय नसेल तर मनुष्य परत फिरेल किंवा बसून राहील. आता हे माझ्याच्यानं शक्य नाही असं म्हणेल. पण साधक कसा असतो समर्थ म्हणतायत, निश्चयानं भरलेला असतो. निश्चय दृढ असल्यामुळं जरी अडचण आली तरी तो पावले टाकत राहतो. निश्चय आहे भगवत प्राप्तीचा आणि दृश्य हे त्याच्या आड येणारं आहे. दृश्याचा अर्थ विस्तृतपणे आपण पूर्वी निरूपणांमध्ये पाहिलेला आहे. जसं डोळ्यांना दिसतं ते दृश्य आहे, तसं आवाज हे सुद्धा कानांच्या दृष्टीनं दृश्यच आहे. चव ही जिभेच्या दृष्टीनं दृश्य आहे. स्पर्श हा त्वचेच्या दृष्टीनं दृश्यच आहे. तसंच विचार हे मनाच्या सापेक्ष दृश्य आहेत. प्रत्येक दृश्य हे भगवंताच्या आड येतं. म्हणून तो काय करतो, या दृश्याला बाजूला सारतो. त्याचं आकर्षण त्याच्या ठिकाणी असत नाही. ते आकर्षण असत नाही कारण अंतरामध्ये निश्चय दृढ आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे, दृश्य इतर कारणांनी सुद्धा व्यक्ती बाजूला सारते. एकापेक्षा अधिक महत्त्वाचं कार्य असेल तर कमी महत्त्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तसं इथे घडत नाही. एक निश्चय पक्का आहे आणि तो म्हणजे स्वरूप प्राप्तीचा. त्यामुळे त्याच्या आड जे जे दृश्य येतं त्याकडे तो संपूर्ण दुर्लक्ष करतो. त्याला तो संपूर्ण बाजूला सारतो आणि मग पुढे जातो. सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक. इथे पण समर्थांनी सदा असा शब्द वापरलाय पहा. वारंवार तो आत्मबोधामध्ये शिरण्याचा अभ्यास करतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, असा त्याचा अभ्यास असतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला आपण म्हणजे देह नाही, मन, बुद्धी इत्यादी काहीही नाही
आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत याचं स्मरण राखण्याचा तो अभ्यास करतो. या स्मरणासाठी कधी तो चिंतनाचा हात धरतो तर कधी भगवंताच्या नामाचा. राम म्हणता रामची होईजे, पदी बसवुनी पदवी घेईजे, अशा अवस्थेपर्यंत जाण्याचा हा अभ्यास आहे. नाम घेताना नाम मी आणि ज्याचं नाम आहे तो, हे तिघेही एकरूपच आहेत या भावामध्ये शिरण्याचा तो सतत अभ्यास करतो. मी जो आहे तोच राम आहे आणि राम जो आहे तोच आत्मा आहे. एकूण काय, मी म्हणजेच आत्मा आहे आणि तोच राम आहे असा ध्यास तो प्रत्येक रामनामाबरोबर धरतो. अभ्यासाचे प्रकार अनंत असतील, पण मूळ मुद्दा एकच की तो सदा स्वरूपी मिसळे याचा अभ्यास करतो. समर्थ पुढे म्हणतात, प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक. हेच समर्थांनी वेगळ्या भाषेत सांगितले पहा. जी काही माया आहे म्हणजे प्रत्यक्ष भगवंत तिथे नाही, पण ती आहे असा अनुभव मात्र येतो, त्याला म्हणायचं माया. गोंदवलेकर महाराज सुंदर उदाहरणानं समजून देतात की माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे. आपली सावलीसुद्धा दिसते पहा, आपल्या अनुभवाला पण येते, पण सावलीत दिसणाऱ्या नाकाला स्पर्श केला की आपल्या नाकाला स्पर्श होतो का? त्याच पद्धतीनं मायेच्या अंतर्गत जे जे येतं त्यानं भगवंताचा अनुभव येत नाही. पण माया असून मिथ्या आहे हे लक्षात आलं की भगवंताला सत्यत्व येतं. सावलीचं अस्तित्व कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. देहच नसेल तर सावली कशी पडेल? त्यामुळे माया आहे, पण ती भगवंत आहे म्हणून आहे. भासमान आहे, पण त्याचा अधिष्ठाता भगवंतच आहे. त्यामुळं त्यातील भास लक्षात आला की साधक भगवंताकडे वळतो. समर्थ म्हणतायत, प्रत्यक्ष माया अलक्ष करी, या मायेला साधक अलक्ष करतो. याचा अर्थ मायेला ओळखून मायेच्या पलीकडे जातो. मायेकडे दुर्लक्ष करतो, कारण ती भासमान आहे हे त्यानं ओळखलेलं असतं. आणि असं करून तो काय करतो? अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. अलक्ष वस्तू म्हणजेच आत्मस्वरूप, म्हणजेच भगवंत. तो अलक्ष का म्हटलेला आहे? कारण तो मायेला लक्ष होत नाही म्हणून, कारण तो कोणत्याही इंद्रियांना अनुभवाला येत नाही म्हणून. म्हणजे पहा, आधी मायेला दुर्लक्षित केलं आणि जो दुर्लक्षित असतो असा आत्मा लक्षिला. कुठे लक्षिला? अंतरी लक्षिला. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. जो भगवंत आहे तो अंतरामध्ये असल्यामुळे तिकडे तो आपलं लक्ष वळवतो. असं पहा, सावलीचा अनुभव सुद्धा केव्हा येईल? जेव्हा आपण आपल्या देहावरून लक्ष बाजूला करू तेव्हा. देहाकडंच पाहिलं तर सावली दिसेल का? सावली देहापासून लांब आहे. जरी देहामुळे ती असली, देहाला अगदी चिकटून असली, तरी देहापासून वेगळी आहे. देहाकडे पाहिलं की सावलीकडे दुर्लक्ष झालंच, किंवा सावली खोटी आहे हे लक्षात आलं की देहाकडे लक्ष गेलंच. तसंच इथे आहे. अलक्ष वस्तू आपल्या अंतरामध्ये आहे, म्हणजे मायेचं अधिष्ठान खरं म्हणजे भगवत स्वरूप आपल्याच आत आहे. तर मग साधक काय करतो? बाहेरील लक्ष काढून घेऊन आत लक्ष वळवतो. जितकी बहिर्मुखता तितका मायेचा अनुभव, आणि जितकी अंतर्मुखता तितका आत्म्याचा अनुभव, असं हे समीकरण आहे. त्यामुळं तो अलक्ष वस्तू लक्षी अंतरी असा अभ्यास करतो. अंतरामध्ये आता तो लक्ष देतो आणि मायेकडे पाठ फिरवतो. पुढे समर्थ तेच सांगतात जे अलीकडच्या ओव्यांमध्ये सांगत आलेले आहेत. आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक. आपल्या आतमध्ये लक्ष देऊन
आत्मस्थितीच्या अनुसंधानामध्ये तो राहतो. म्हणजेच अंतर्यामी एकाग्र होऊन आत्म्याच्या अनुभवात शिरण्याचा प्रयत्न करतो, असा साधक असतो. पुढे समर्थ किती सुंदर शब्दयोजना करतायत पहा. ते म्हणतात, जे या जनासी चोरले, मनास न वचे अनुमानले, तेची जेणे दृढ केले, या नाव साधक. कसा आहे स्वरूप किंवा भगवंत कसा आहे? जनामध्ये तो अज्ञान आहे, म्हणजे जनांना न कळून येणारा असा आहे, मनालाही न कळून येणारा असा आहे. अशा गोष्टीकडं तो दृढतेनं जातो. याचा अर्थच असा की कुणालाही अनुभवाला न येणारा भगवंत आहे. असा कुणालाही अनुभवाला न येणारा तो अनुभवण्यासाठी तो स्वतःच्या अंतरामध्ये जातो. अनेकदा आपण पाहिलेलं आहे पूर्वी की भगवंताचा अनुभव ना मनाला येतो, ना बुद्धीला येतो, ना चित्ताला येतो, देहाला तर मुळीच येत नाही. पण जरी या कुणालाही अनुभव येत नसला तरी त्याचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवतं. आपल्या देहाचं अस्तित्व जाणवतं आपल्याला, आपल्या मनाचं, बुद्धीचं, चित्ताचंही जाणवतं. ते जाणवतं कारण भगवंत अधिष्ठान आहे म्हणून. म्हणूनच साधक काय करतो, तर ज्याला तो कळून येत नाही त्याला बाजूला सारून आपल्याच आत शिरतो. म्हणजेच थोडक्यात अधिष्ठानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जे या जनासी चोरले, मनास न वचे अनुमानिले, तेची जेणे दृढ केले, या नाव साधक. जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंध करी, ते साधी नाना परी, या नाव साधक. हेच दुसऱ्या शब्दात समर्थांनी मांडलं. ज्याचं वर्णन करू गेल्यानंतर वाचा कुंठित होते आणि डोळ्यांना तो दिसू शकत नाही, अशा भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न साधक करतो. इथेही पहा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला आहे, कारण मुळात तो अधिष्ठान रूप आहे म्हणून. जसं इमारतीवरती रचलेल्या विटेला पायामध्ये शिरता येत नाही, तशातला हा प्रकार आहे. वाचा वाचा रूपाने अनुभवाला येते, नेत्र नेत्र रूपानं अनुभवाला येतो, कारण आत्मा अधिष्ठान आहे म्हणून. पण या वाचेला, या डोळ्याला आत्मा कळत नाही. त्यामुळे त्यांना बाजूला सारणे आणि आपल्याच अंतरात शिरणे हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. आणि हा जो करतो तो साधक असतो, असं समर्थ म्हणतायत. पहा, पुढे त्यांनी तेच सांगितलेलं आहे. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना, या नाव साधक. पूर्वी एकदा निरूपणात विषय आलाय पहा की आत्मरूप प्रयत्न साध्य नाही, कारण ती कुठली स्थूल वस्तू नाही. आपलं काम एकच आहे की त्याच्या अनुभवाच्या आड येणाऱ्या वस्तूंना बाजूला करणं. स्थूल गोष्ट असती तर नकाशावर दिसली असती, काही प्रयत्न करून तिथं जाता येतं हे उघडपणे कळलं असतं. पण आत्मा असा स्थूल नाही, त्यामुळं तो कुठल्याही साधनांनी साधता येत नाही, पाहण्यानं पाहावला जात नाही आणि अनुभवालाही येत नाही. कारण जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत अनुभवणारा वेगळा म्हणून कुणीतरी राहतोच, आणि आत्मा तर द्वैतामध्ये नाहीच आहे. त्यामुळे जोपर्यंत द्वैत तोपर्यंत आत्मानुभूती नाही. याचा अर्थ असा की तो खरं म्हणजे साधतच नाही असा आहे, पण तरीही तो साध्य करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला समर्थांनी साधक अशी उपमा दिलेली आहे. जे साधू जाता साधवेना, आत्म्याचंच वर्णन. जे लक्षू जाता लक्षवेना, आत्म्याचंच वर्णन. तेची अनुभवे आणि मना, या नाव साधक. असं असूनही त्याच्या अनुभवासाठी जो प्रयत्न करतो तो साधक असतो. मग आता इथे एक प्रश्न उभा राहील की अनुभव त्याचा घेता येत नाही, तर मग अनुभवाच्या प्रयत्नांचा उपयोग काय? त्याचा उपयोग एकच, आत्मानुभवाच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर करणे. आत्मानुभव कुठून बाहेरून आणायचा नाही आहे, ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेची आहे.
तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी, असं आपलं झालेलं आहे. सद्गुरूंचं आत्मस्वरूप वेगळं आणि शिष्याचं वेगळं असा मुळीच भाग परमार्थामध्ये नाही. आत्मानुभूती तीच आहे, जी आत्मानुभूती गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांच्या उपदेशामुळे मिळाली. तीच अनुभूती गोंदवलेकर महाराजांना तुकामाईंच्या उपदेशानं मिळाली. आणि तीच अनुभूती आपणा सर्वांना मिळू शकते, ही परमार्थातील तथ्यता आहे. तो सर्वत्रच आहे, त्यामुळे त्याचा अनुभवसुद्धा सर्वत्र व्यापून आहे. आपण आपला मी मध्ये आडवा आणलेला आहे. या मीच्या योगानं जे जे आडवं आलेलं आहे ते बाजूला करणं हा साधक दशेचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न जो करतो तो साधक असतो, इतकं सोपं समर्थांना सांगायचं आहे. नको ती गोष्ट बाजूला झाली की असणारी गोष्ट प्रगट होतेच. जसं धूळ बाजूला केली काचेवरची की पलीकडचा सूर्य दिसणारच, गाळ बाजूला केला की पाण्याचा तळ दिसणारच, तसं आड येणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या की साधक आत्माकार होणारच. पुढे समर्थ साधक निरूपणात काय सांगतात ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.